जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? एडिटिंग करताना करायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी घेऊन आलोय सोप्या पद्धतीने एडिटिंग, ते पण आपल्या मराठी भाषेत. तर मित्रांनो, तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल की आज आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. तर मित्रांनो, आपल्या मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नाही आहे आणि तुम्हाला मटेरियल डाउनलोड करताना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही, कारण आपलं सर्व मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेलं असतं. तर टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि जर तुम्हाला एडिटिंगबद्दल काही अडचण येत असेल व तुम्हाला अलाइट मोशन ॲप यूज करताना काही प्रॉब्लेम येत असेल, तर तुम्ही मला इंस्टाग्रामला नक्की मेसेज करा. मी तिथे नक्की रिप्लाय देईल तुम्हाला. तर मित्रांनो, जर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण इथे असेच नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असतो आणि आपल्या कोणत्याही व्हिडिओला आणि मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नाही आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. त्यामुळे एक लाईक तर बनतोच ना. चला तर वेळ न घालवता चालू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर असा व्हिडिओ बनवण्यासाठी अलाइट मोशन ॲप या ॲपची गरज लागणार आहे. तर अलाइट मोशन ॲपवरती क्लिक करायचं आहे. तर अलाइट मोशन ॲपवरती क्लिक केल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट आणि स्केचपॅड प्रोजेक्ट या दोन्हीची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट आणि स्केचपॅड प्रोजेक्ट अलाइट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. तर इम्पोर्ट करून घेतल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. जर का तुम्हाला अलाइट मोशन ॲप वापरता येत नसेल व आत्ताच तुम्ही वापरायला सुरुवात केली असेल, तर तुम्ही हा वाला व्हिडिओ बघू शकता. ज्या व्हिडिओची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर त्यानंतर इथे फर्स्ट बीटला यायचं आहे. आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर फोटो ॲड करायचा आहे. फोटो ॲड केल्यानंतर ते डॉटवरती जाऊन फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे आणि हा फोटो शेवटपर्यंत ठेवायचा आहे. तर फोटो शेवटपर्यंत ठेवल्यानंतर पुन्हा फोटोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे 6.2च्या बीटला यायचं आहे. आल्यानंतर या ऑप्शनवरती जाऊन अशा प्रकारे फोटो कट करायचा आहे. तर इथे पण अशाच प्रकारे फोटोला कट द्यायचा आहे. तर आपले एवढे फोटो कट करून झालेले आहेत. तर कट करून झाल्यानंतर पुन्हा शेवटला यायचं आहे. आल्यानंतर या फोटोवरती क्लिक करायचा आहे आणि हा फोटो या म्युझिकच्या लेअरच्या वरती आणायचा आहे. त्यानंतर इथे पुन्हा फर्स्ट बीटला यायचं आहे. आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक पेंच दिली आहे, ती ॲड करायची आहे. खाली मूव्ह अँड ट्रान्सफरचा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करून अशा प्रकारे ॲडजस्ट करून द्यायचं आहे. तर ॲडजस्ट केल्यानंतर ही पेंचसुद्धा शेवटपर्यंत ठेवायची आहे. तर ठेवल्यानंतर आपल्याला या फोटोला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी बॅक यायचं आहे. स्केचपॅड प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. त्यानंतर हा 1 नंबरचा इफेक्ट आहे, त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर कॉपी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा 1 नंबरचा फोटो आहे, त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर पेस्ट इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आता आपले 3 फोटो राहिले आहेत, त्यांना इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी पुन्हा बॅक यायचं आहे. आपला स्केचपॅड प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर स्केचपॅड प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा 2 नंबरचा इफेक्ट आहे, त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर कॉपी इफेक्ट केल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर या तिन्ही फोटोंना हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. तर इफेक्ट देऊन झाल्यानंतर इथे रेक्टँगल 2 हा आपला इफेक्ट आहे, तर तुम्ही पाहू शकता. तर आपला व्हिडिओ झालेला आहे. तर व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी इथे सेटिंगच्या पलीकडे ॲरोचा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर खाली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. बस आज के लिए सिर्फ इतना ही.
अगर तुम्हें ये वीडियो पसंद आई तो लाइक मारो, और अगर तुम लोग नए हो तो नहीं सोचे मत, सब्सक्राइब कीजिए। तू साला भोला दिखता है लेकिन है एकदम होशियार हो लुच्चा।